रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 11 येथील माणिक नगरातील रस्त्यांची दुरवस्था। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात 80 किलोचा केक कापून रक्तदान शिबिराला सुरुवात। जव्हार तालुक्यातील अवकाळी पावसाची तिसऱ्या दिवशी रिमझिम। विविध पक्ष संघटना युवकांचा राष्ट्रवादी सेवा दलात प्रवेश। अवकाळी पावसाला सुरुवात, ऊस कामगार लोकांचे आतोनात हाल। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यातील रक्ताचा तुटवडा असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सुमित पवार यांनी आज धुळे महानगरपालिका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराची सुरुवात 80 किलोचा केक कापून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अंदाजे 100 ते 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिल गोटे, सुरेश सोनवणे, किरण शिंदे, रणजित राजे भोसले, शहराध्यक्ष जोशफ मलवारी, किरण पाटील, सलाम मास्तर, नवाब बेग, कल्पना महाले, सुनील महाले, वसीम बारी, नगरसेवक ज्योती ताई पावरा, महिला जिल्हा अध्यक्ष सरोज कदम, महिला शहराध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा काही दिशातून घुमला, राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने, एका मुखाने हो बोला, राष्ट्रवादी पुन्हा। मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा, सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा, एक एक जण तन्मन धन विसरून झुंजाया। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय, राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने, एका मुखाने हो बोला, राष्ट्रवादी पुन्हा। देशाचे नेते, शेतकऱ्यांचे गायवारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं। तसंच वाढदिवसानिमित्ताने काल व्हर्च्युअल रॅली झाल्याने आम्ही ज्या युवकांना
की शुभेच्छा साहेबांना द्यायच्या होत्या त्या काल आम्ही व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून तर दिल्या, पण आज रक्तदान शिबिर हे करून तसंच साहेबांचा 80वा वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही युवकांच्या माध्यमातून 80 किलोचा केकचं आयोजन केलं होतं. ते कापून आम्ही अशा पद्धतीने साहेबांना धुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. अजून रक्तदानाचा हा आमचा वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आहे. तर आता 5 वाजेला किमान 4 तास आहे. अजून असं काही आम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही, तरी अंदाजे 100 लोकांचं रक्तदान करू असं आमचं नियोजन आहे. आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, वेस नवी गाठली, शिक्षणास रुजवुनी, उद्योगास फुलवुनी, कष्टाने घामाने पायवाट शिंपली. आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा, सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय, अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण तनमन धन विसरून झुंजाया आला. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आज का ये प्रोग्राम शरद पवार साहब का जन्मदिन के अवसर पर रखा गया है. वो 80 साल होने के बाद 81 साल में पदार्पण किए उन्होंने. इस खुशी के अंदर ये रक्तदान शिविर रखा हुआ है. सिविल के अंदर हिंदू मुस्लिम सभी भाइयों को, बहनों को, सबको बहुत सख्त खून की ज़रूरत है. उसको मद्देनजर रखते हुए, देखते हुए, और जयंत पाटिल साहब ने भी आह्वान किया था, जिलाधिकारी साहब ने भी आह्वान किया, और अनिल अन्ना गोटे साहब ने भी आह्वान किया. वो सबको देखते हुए हमने सभी समाज के लिए, सभी के लिए रक्तदान शिविर रखा है. आज के प्रोग्राम रखा है और माननीय पवार साहब के जन्मदिन के शुभ अवसर. आज कितने आज हम 81 तो पक्का करने वाले, 150 तक लेके जाएंगे. जव्हार तालुक्यात ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केल्याने सर्वसामान्य चांगलीच तारंबळ उडाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाचे मुख्य महिने म्हणून ओळखले जातात. परंतु पावसाला संपूर्ण हिवाळा सुरू झाला तरी अवकाळी पावसाने मध्येच हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांची कामे अडकून राहिल्याने अवकाळी पावसाने सलग 3ऱ्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे. आदिवासी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पिके कळ्यातच टळलेली आहे. या झालेल्या पावसाने धान्य भिजले आहेत असे असून शेतात असलेले हरभरा, गहू, वाटाणा आदी पिकांवर रोग पडलेले दिसून येत आहे. अजून जर पाऊस सलग 3 ते 4 दिवस राहील हातातोंडाशी आलेल्या पिकांची मोठे नुकसान होऊ शकते अशी चर्चा स्थानिक नागरिकात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा कुठल्याच प्रकारचे रोजगार उपलब्ध नसताना या अवकाळी पावसाचे संकट ओढल्याने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. याचीच आर्थिक झळ शेतकऱ्यांनी वर्गाला सोसावी लागते. आवाज टीव्हीसाठी जितेंद्र मोरगा, पालघर.
उल्हासनगरमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी चोफेर प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची विश्वासार्हता वाढत आहे. उल्हासनगर राष्ट्रवादी शहर जिल्ह्याच्या वतीने गेले 4 ते 5 महिन्यापासून पक्ष प्रवेशाचा धडका सुरू आहे. विविध पक्ष संघटन पदाधिकारी राष्ट्रवादी प्रवेश करत आहे. शहरात पक्षांची वाढती लोकप्रियता, वाढती विश्वासार्हता, विकास कामावर जोर असा विविध प्रश्नावर काम करणाऱ्या पक्षाला युवा वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. उल्हासनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्ष गुरमीत सिंग सोनू पंजाबी यांच्या नेतृत्वात युवकांनी राष्ट्रवादी सेवा दलात प्रवेश करत नियुक्त्या केल्या आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत गोंगोत्री, जिल्हाध्यक्ष श्रीमती हरिकिरण कौर, सोनिया दामी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्यूरो चीफ ठाणे, उल्हासनगर. देखो, ये हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का मेन पद है. जो जब भी कोई प्रोग्राम होता है राष्ट्रीय स्तर पे या लोकल किधर भी अपने शहर में, तो सबसे बड़ी जवाबदारी उनको सौंपी जाती है, सेवा दल के अध्यक्ष को और उनकी कार्यकारिणी को, कि जो भी प्रोग्राम के अंदर गणमान्य लोग आएंगे उनका स्वागत, उनका अरेंजमेंट सब देखना उनका कार्य रहता है. वो रियली में सेवा नाम ही इसीलिए पड़ा है क्योंकि वो सेवा का काम है. तो आज गुरमीत सिंह लबाना, उनको अध्यक्ष पद की नियुक्ति दी गई थी. उन्होंने आज अपनी कार्यकारिणी का प्रोग्राम रखा और अपनी कार्यकारिणी घोषित की. उनमें कुछ नए नाम जोड़े गए हैं और उनका पद के साथ सम्मानित किया गया. माणिक नगरातील परिसरातील रहिवासी यांचा महानगरपालिका व नगरसेवकावर प्रश्न पडला आहे. महानगरपालिकेतून व नगरसेवकांच्या माध्यमातून माणिक नगर या ठिकाणी अनेक वर्षापासून रस्ते नाहीत. आज संपूर्ण माणिक नगर भागातील महिला, लहान मूल, पुरुष मंडळ यांनी आपापल्या समस्या मांडण्यात आल्या. 15 वर्षापासून माणिक नगर या भागात रस्ते नाही. जेमतेम झालेले रस्ते देखील सध्या सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे संपूर्ण माती ठेकेदारांनी रस्त्यावर पसरून दिले आहे. त्याचबरोबर जे रस्ते होते ते देखील आता पूर्णपणे संपून गेले. गटारीचे काम देखील लक्षात येतच नाही. 2 महिन्यापासून परिसरातील सर्व लोकांनी गटारीत पाणी सोडले आहे व ते पाणी प्रमुख गटारीमध्ये न जाता रस्त्यावर येत असते. महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे. या भागात स्ट्रीट लाईट देखील नगरपालिकाकडून अजून आले नाही. ते सुद्धा नागरिकांनी स्वखर्चातून लाईट लावण्यात आले आहे. 800 ते 900 लोकसंख्या असलेला हा भाग आहे. या भागातील रस्ते किंवा लाईट या कामाची लवकरात दखल घ्यावी, अन्यथा या भागातील सर्व नागरिक महानगरपालिका येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यायला तयार होत नाहीये आणि ते रिक्षा इथपर्यंत येऊन ते घरापर्यंत पोहोचत नाही. आम्हाला ओझे घेऊन, जे काही रेशन वगैरे असेल ते काही ओझे घेऊन आम्हाला घरी डोक्यावर घेऊन जावं लागतं. एवढ्या नगरसेवकांनी नोंदणी घ्यायला पाहिजे. 4 जण जर निवडून आलेले आहे तर त्यांनी काय करायला हवंय, करायला पाहिजे ना. आमच्या महिलांची तक्रार खूप आहे. आम्हाला लहान मुलं आहे आमच्यावाले, त्यांना सोडून इतक्या लांबून यावं लागतं. त्यांना धरायचं का, बोज उचलून यायचं. रिक्षावाले येतही नाही घरापर्यंत. लग्नाचं आम्ही कसं काय करणार बरं. आमच्या पाहुणे मंडळी यायला तर हे करतात. पाहुणे मंडळी बघून सुद्धा नाही, पोरगी द्यायला तयार नाही होऊन गेले रस्ते पाहून. सर मित्रांनो, या ठिकाणी माणिक नगर ही वस्ती धुळे शहरातील सगळ्यात प्रमुख वस्ती असून या वस्तीमध्ये जवळपास 200 ते 250 प्लॉट्स आहे आणि त्याच्यामधून जवळपास 150 ते 1.25 प्लॉटांचं बांधकाम देखील झालेलं आहे. पण गेल्या 15 वर्षामध्ये माणिक नगरला म्हणजे आज तितकं दुर्लक्ष केलं माणिक नगरकडे. असा विचित्र प्रकार धुळे शहराच्या कुठल्याच वस्तीत नाहीये. इतकी वाईट परिस्थिती 15 वर्षापासून या ठिकाणी रस्ते नाही आणि रस्त्याची वाईट इतकी परिस्थिती ना की अक्षरशः आमच्या सर्व गाड्या दूर लावून सण आम्हाला त्या ठिकाणून पायी या ठिकाणी यावं लागतं. दुसरी गोष्ट, आता जर इमर्जन्सी पेशंट माणिक नगर मध्ये घुसलं तर त्या ठिकाणी अँब्युलन्स जायला तर रस्ता मुळीच नाहीये. दूधवाले, भाजीपालेवाले 2 दिवसापासून फिरत नाहीये. अनेक नगरसेवकांच्या
संपर्कात असून त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं. बरेच जण दुर्लक्ष देखील या ठिकाणी करताय. या भागाला आम्ही 4 नगरसेवक दिले, फक्त एकच नगरसेवक किंवा 2 नगरसेवक या ठिकाणी काम करता, मग बाकीचे काय करता असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. परत त्याच्यानंतर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गेल्या 15 वर्षापासून माणिक नगरकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. ही जी स्ट्रीट लाईट आहे ही 24 तास सुरू राहते. स्ट्रीट लाईटवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि विशेष म्हणजे स्ट्रीट लाईट नसताना देखील लाईट या ठिकाणी सुरू आहे. आणि हे वैयक्तिक आम्ही आमच्या खर्चाने या ठिकाणी बटणं बसवले आणि ते आम्हाला रोज रात्री सुरू करावं लागतं आणि बंद देखील करावं लागतं. महानगरपालिकेने जे गटारींचं काम या ठिकाणी हाती घेतलंय ते काम खरं तर 2 महिने लागणार होते, पण ते काम फक्त 15 ते 8 दिवसात पुरं होतं. मग याच्या मागचं प्रमुख कारण काय? ठेकेदारांना फक्त काम पूर्ण करायचं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि या साईडला उतार काढलाय पण पूर्ण पाणी उलटच चाललंय. आता पूर्णपणे चेंबर देखील भरण्यात येणार आहे. आणि गटारींचं काम ज्यावेळेस केलं, जेमतेम रस्ते होते आमच्या भागात, ते रस्त्याच्या म्हणजे गटारींचं काम झाल्यानंतर पूर्ण काळी माती रोडावर टाकली आहे. ती माती सुद्धा महानगरपालिकेने उचलली नाहीये. आम्ही सर्व महिला, पुरुष, लहान मुलं, आमचे सर्व या ठिकाणी परिवारातील लोक 2 दिवसापर्यंत किंवा 3 दिवसात महानगरपालिकांनी किंवा नगरसेवकांनी आमच्या भागात त्वरित इमर्जन्सी मुरूम किंवा काही ना काही सोय नाही केली तर सर्व मुलाबाळांसहित आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत आणि महानगरपालिकेचं पूर्ण काम बंद करणार आहोत. त्याचबरोबर वकारकर नगर असेल, नाटेश्वर, स्वामीनारायण, विविध ठिकाणी महानगरपालिकेचे कामं सुरू आहे. ते पूर्ण काम आम्ही बंद करू. जोपर्यंत आमच्या भागात रस्ते होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करू देणार नाही. या ठिकाणी माणिकनगर रहिवाशांतर्फे असं या ठिकाणी आश्वासन देतो. लवकर नगरसेवकांनी आणि एक हाती सत्ता आहे तुमची महानगरपालिकेत, हे कशा करता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा विरोध नाही महानगरपालिकेत, तरी सुद्धा महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही. ही सर्वात मोठी खंत आहे आणि येणाऱ्या काळात लवकर मोठा मोर्चा माणिकनगर भाग काढेल असं या ठिकाणी सांगतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामानाचा बदल्यामुळे अवकाळी पाऊस खूप चालू असल्यामुळे 2 दिवसापासून आणि अजून 4 दिवस पाऊस सांगितल्यामुळे ऊस कामगार लोकांचे आंदोलनात हाल होत आहे. त्यानंतर कारखान्यांना काही उपयोजना म्हणून त्यांना काही देण्यात आलेले नाही आणि सरकारने देखील दखल घेतलेली नाही. यावर्षी ऊसावर कीटकाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ऊस तोडणी कामगारांना ऊस तोडताना पूर्ण अंगाला गाठी येत आहेत व पूर्ण अंग पूर्ण खासते. दिवसभर परेशान होऊन जसे तसे कामगार पैसे फेडण्यासाठी, पोटाची खळणी उभारण्यासाठी ते आपले काम करत आहेत. 2 दिवसापासून पाऊस पडल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. कामगारांचे हाल होताना दिसत आहे. अजून या गोष्टीवर सरकारने ऊस कामगारासाठी पुढच्या भविष्यात मुलांसाठी काय उपाययोजना केली पाहिजे. फोरकटे तालुका, शिरपूर जिल्हा, धुळे येथील ऊस कामगारांना आतोनात हाल होत आहे. शिरपूर सहकारी साखर कारखाना स्थानिक बंद असल्यामुळे बाहेरील कारखान्याचे मजुरांनी पण कोणत्याही कारखान्यात जबाबदारी घेतलेली नाही. ऊस वेगवेगळ्या कारखान्यात जातो. यामुळे संबंधित सरकारने तर या ऊस कामगारांची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर उपाययोजनासाठी काही, आरोग्यासाठी काही उपाययोजना आणि शेतकरी कृषी खातेदारांनी यावर्षी ऊसावर जी कीड पडली आहे ती पुढच्या वर्षी पडू नये यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी खात्याने करावी अशी ऊस कामगारांचे म्हणणे आहे. आता मुलांचं जर सांगितलं आण खातात, मुलं दवाखान्यात जातात, शेतकऱ्यांनी काय करावं, उपचार गोळ्या वगैरे आणतात, दवाखान्यात घेऊन जातात, तेवढं आहे. दुसरं काय, दिवसभर आण खातात, मुलं आणखी रडतात, पोटाला भाकरी नाही, पावसामध्ये काही व्यवसाय नाही. सरकारनं काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे नको. गरिबाकडे कोणीच लक्ष देत नाही. आता बघा आमच्या मुलांचं किती हाल बघा, मुलं पोटाला भाकरी नाही त्यांना. प्रभाग क्रमांक 11 येथील माणिक नगरातील रस्त्यांची दुरवस्था. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात 80 किलोचा केक कापून रक्तदान शिबिराला सुरुवात. जव्हार तालुक्यातील अवकाळी पावसाची 3ऱ्या दिवशी रिमझिम.
विविध पक्ष संघटना युवकांचा राष्ट्रवादी सेवा दलात प्रवेश, अवकाळी पावसाला सुरुवात, ऊस कामगार लोकांचे आतोनात हाल, याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.